विषय आहे बॅलन्स तपासण्यासाठीच्या 5 सोप्या टेस्ट. मित्रांनो, दुसरी टेस्ट आहे टँडम वॉक टेस्ट किंवा याला आपण रॅम्प वॉक टेस्ट असेही म्हणतो. रॅम्पवरती जशा मॉडेल चालतात त्या पद्धतीने चालायचं आहे आज आपल्याला एकाच सरळ रेषेत. मग तुम्ही जमिनीवरती एखादी कल्पित रेष समजा किंवा एखादी खडूने किंवा ह्याने एक रेष आखा किंवा दोरी तुम्ही अशी सोडू शकता एका सरळ रेषेमध्ये आणि एक पाय दुसऱ्याच्या अगदी पुढे ठेवत चालायचं. याला म्हणतात टँडम वॉक. जणू काही आपण दोरीवर चालतोय तसं प्रत्येक पावलाची टाच आणि मागच्या पायाच्या बोटांशी जुळलेली असावी. म्हणजे पायाला पाय लावूनच चालायचं एकाच सरळ रेषेत. शास्त्रीय दृष्टिकोनाने यात काय तपासलं जातं तर ही टेस्ट शरीराच्या अनेक भागांमधील समन्वय तपासते. पहिलं आहे हालचालींमधील समन्वय, ज्याला मोटर कोऑर्डिनेशन असं म्हणतात. आपल्या मेंदूतील सेरेबेलम हा भाग आपल्या हालचालींचं नियंत्रण करतो आणि ही अशी टँडम वॉक करताना मेंदूला सतत माहिती पाठवावी लागते. उजवा पाय पुढे पण सरळ, डाव्या पायातही तितकंच अंतर ठेवायचं इत्यादी. दुसरं आहे याच्यातलं पोश्चरल स्टॅबिलिटी, म्हणजे शरीराचा समतोल राखण्याची क्षमता. चालताना शरीर पुढे झुकू नये, डगमगू नये म्हणून कंबर, गुडघे आणि मानेचा समतोल आवश्यक असतो. जर हा समतोल चुकला तर लगेचच पाय त्या रेषेच्या बाजूला पडतो. तिसरं आहे व्हिजन, वेस्टिब्युलर आणि प्रोप्रिओसेप्शन. या ज्या 3 आपण प्रणाली आधी पाहिल्या, या सगळ्यांचं एकत्रितरित्या सहकार्य कसं आहे हे या टेस्टमधनं कळतं. डोळे सरळ रेषा पाहतात. कानातील संतुलन यंत्रणा जी वेस्टिब्युलर सिस्टीम आहे ती डोक्याच्या स्थितीचा अंदाज घेते. प्रोप्रिओसेप्शन पायाची स्थिती मेंदूपर्यंत पोहोचवते. ही तिघं एकत्र काम करत नाही, म्हणजे असं जेव्हा घडेल की हे तिघं एकत्र काम करत नाही आहे तेव्हा टँडम वॉक करताना व्यक्ती लगेचच डगमगतो किंवा त्याचा तोल जातो. तर चाचणी कशी करायची परत एकदा सांगतो. घरात एखाद्या सरळ रेषेवर टाईलच्या रेष असेल, दोरी असेल, टेप लावलेली रेषा असेल, उभे राहा. एक पाय दुसऱ्याच्या अगदी समोर ठेवा आणि अशी 10 सरळ पावलं चालून दाखवा. हात अशा वेळी कमरेवर ठेवा किंवा बाजूला असू द्या, पण कोणताही भिंतीचा, काठीचा कसलाही आधार घेऊ नका. याचं कसं काय मोजमाप करतात, व्हॅल्युएशनचा क्रायटेरिया काय आहे? 10 पावलं तुम्ही सरळ चाललात न डगमगता तर बॅलन्स उत्तम आहे. डगमगत चालतात, पाय बाजूला पडतो तर बॅलन्स कमी आहे आणि चालताना थांबलात किंवा आधार जर घेतला तर आपल्या या समन्वयात अडचण आहे.